चंद्रकांत पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये काही विधान केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये राज्य शासनाची भूमिका या ठिकाणी मी मांडत आहे. खरं म्हणजे चंद्रकांत पाटलांचं जे विधान आहे अतिशय बेजबाबदार म्हणावं लागेल, किंबहुना हास्यास्पदच म्हणावं लागेल की केंद्र सरकारचा या आरक्षणाशी कुठलाही प्रकारचा संबंध नाही अशा प्रकारचं विधान श्री चंद्रकांत पाटील यांनी दुर्दैवाने केलेलं आहे. जर केंद्राचा संबंध नसता तर सर्वोच्च न्यायालयाने अटॉर्नी जनरलला नोटीस कशाला काढली असती, हा त्यातला बेसिक मुद्दा आहे. पहिल्यांदाच अशी वेळ आलेली आहे की केंद्र सरकारला अटॉर्नी जनरलला नोटीस काढणं म्हणजे केंद्र सरकारला नोटीस काढणं. आणि अटॉर्नी जनरल मागच्याही सुनावणीच्या वेळेस हजर होते आणि आता होणाऱ्या 8 मार्चपासून सुनावणीला त्यांनासुद्धा तिथे आपली बाजू मांडण्याकरता जो शेड्यूल ठरवला आहे सुप्रीम कोर्टामध्ये तसा वेळ त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये आर्ग्युमेंटला देण्यात आलेला आहे. बरं, हे एवढंच नव्हे तर परवा जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीससुद्धा सहभागी झाले होते, त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या वेळेससुद्धा जे आपले कायदेतज्ञ आहेत मुकुल रोहतगी आणि पटवालिया या दोघांनीही केंद्र शासनाकडून काय अपेक्षित आहेत या सर्व मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ही भूमिका त्या ठिकाणी विशद केली आणि त्याला देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. मग हे दोन्ही वकील हे मागच्या भाजपच्या सरकारच्या वेळेस नियुक्त केले गेले होते, तर त्यांचं म्हणणं याच वकिलांनी पुढे सुद्धा तेच चालवलेलं आहे. तर मग हे चुकीचं आहे का चंद्रकांत पाटलांचं म्हणणं बरोबर आहे, हा तिथला बेसिक प्रश्न त्यातून निर्माण होतो. त्याचबरोबर घटनापीठाकडे वर्ग करत असताना जे 102वी जी घटना दुरुस्ती जी केंद्राने केलेली हाऊसमध्ये जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केलेली आहे तो विषयसुद्धा घटना दुरुस्तीच्या संदर्भातला आहे. विरोधक म्हणतात जे आरक्षणाच्या विरोधामध्ये जी मंडळी आहेत याचिकाकर्ते जे सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत त्यांचं आर्ग्युमेंट असं आहे की 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारांना अशा कुठल्याही प्रकारचे आता अधिकार आरक्षणाचे राहिलेले नाहीत. मग हे भूमिका स्पष्ट कोणी करायची, राज्याला अधिकार आहेत किंवा नाही, हे सगळे आता त्याच्यामध्ये खुलासा करण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारवर आलेली आहे की राज्य सरकारला हे दुरुस्ती करण्याचे अधिकार राहिलेले आहेत की नाही, हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जसं मगाशी मी ह्याच्या अगोदरही म्हणालो की EWSमुळे सगळ्याच राज्यातलं आरक्षण 50%च्या वर गेलेलं आहे. एवढंच नव्हे तर देशातील जवळपास 16 राज्य अशी आहेत की ज्या ठिकाणी 50%च्या वर आरक्षण गेलेलं आहे. त्यामुळे हा सगळा व्यापक विषय आहे, EWSच्या संदर्भातला विषय आहे, 16 राज्यांचाही प्रश्न निगडीत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारला या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका जर घेतली तर निश्चितच मराठा आरक्षणासहित अन्य आरक्षणाचा जो विषय जो आहे त्यालासुद्धा फार त्याच्यामध्ये मदत होणार आहे. आणि मग केंद्र सरकारला याच्यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारला ही जबाबदारी घ्यावी लागेल. चंद्रकांत पाटलांचं जे म्हणणं आहे त्यांना त्यातून पळवाट काढायचा प्रयत्न चंद्रकांत पाटलांचा हे चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत, मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, अटॉर्नी जनरलने बाजू जर भूमिका जर व्यवस्थित जर घेतली तर मला खात्री आहे या सगळ्या प्रयत्नांना सर्वांच्या मदतीने यश मिळू शकतं, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. आणि त्याचबरोबर चंद्रकांत पाटील दादा मगाशी म्हणून गेले की या त्यांच्या काळामध्ये या सर्व वकिलांना ब्रीफिंग चांगलं झालेलं आहे. तर चांगलं झालं असेल मग तेच वकील आम्ही कंटिन्यू केलेले आहेत. तर त्यावेळेस ब्रीफिंग चांगलं झालं असेल तर ही तीच ब्रीफिंग आताही कामाला येणार आहे. त्यामुळे आताचं वकील आणि त्यावेळेसचे वकील एकच आहेत, भाजप सरकारने नियुक्त केलेले वकीलच आहेत. त्यावेळेस जर ब्रीफिंग चांगली झाली असेल तर निश्चित त्याचा फायदा आताही होऊ शकतो. त्यामुळे आता जे विधान जे चंद्रकांत पाटीलांनी केलेलं आहे ते अतिशय हास्यास्पद आहे, किंबहुना बेजबाबदारपणाचं आहे. आणि मला वाटतं हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही. सर्वांनी मिळून हा प्रश्न मार्गी लावण्याकरता आता प्रयत्न केले पाहिजे. किंवा हाच विषय नाही, OBCचा विषयसुद्धा आता नव्याने कालच सुप्रीम कोर्टामध्ये नवीन जजमेंट आलेला. त्यामुळे हा विषय, OBCचा विषय, हे सगळे विषय आता व्यवस्थितपणे हाताळण्याची गरज आहे आणि त्याकरता केंद्र राज्याने एकत्र मिळून प्रयत्न केला पाहिजे अशी आमची धारणा आहे. म्हटलं की पळवाट काढली जाते चंद्रदादा याच्यावरून. परवा देखील ECमध्ये कायदामंत्री सामील झाले नाहीत. कुठंतरी केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकतं आहे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मी त्या निष्कर्षास येणार नाही.
मागच्या वेळेस केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद का आले नाहीत हेचं उत्तर मी काही देऊ शकत नाही. परंतु मला वाटतं की केंद्र सरकारला ही चांगली संधी आहे. ज्या अर्थी आत्तापर्यंत अटॉर्नी जनरल पार्टी नव्हते, ही पहिली वेळ आहे की सुप्रीम कोर्ट त्यांना विचारणा केलेली आहे. तर मग खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाला त्यांनी जर मदत केली तर आपली बाजू भक्कम होईल, एवढंच आमचं म्हणणं आहे. अशोक जी, जिस तरीके से मराठा आरक्षण को लेकर के अब फिर एक बार बीजेपी कह रही है कि सरकार सही भूमिका नहीं रख पा रही है, जैसे ओबीसी में नहीं रख पाई और सुप्रीम कोर्ट का कल का डिसीजन. देखिए, ये बात बिल्कुल बेबुनियाद है, गलत है. राज्य सरकार ने अपनी भूमिका, अपनी जो जिम्मेदारी है वो बेहतर अच्छी तरीके से निभाई है. और इसीलिए और वकील भी जो भाजपा के वक्त में जो वकील सरकार की ओर से नियुक्त किए गए थे, मुकुल रोहतगी और पटवालिया, ये दोनों वकील उसमें शामिल है. और वही वकीलों की टीम जिनको ब्रीफिंग बेहतर अच्छा हुआ था ऐसा कहना इनका, वही वकील आज भी हमारे मौजूद हैं वहाँ पर. इसके लिए ओबीसी का मामला हो या मराठा आरक्षण का मामला हो, केंद्र सरकार और राज्य सरकार ने मिलकर ये लीगल इश्यू जो निर्माण हुआ है उसको ठीक तरीके से आर्ग्यूमेंट, अगर दोनों सरकारें एक होकर बात करती है तो समाज का भला हो जाएगा, मराठों का भी प्रश्न इसमें निपट जाएगा और ओबीसी का भी जो मामला है उसमें भी रास्ता निकल सकता है. कल जिस तरीके से सुप्रीम कोर्ट ने जिस तरीके से निर्णय दिया, आपको लगता है कि वो 50% का जो कैप सुप्रीम कोर्ट ने भले ही पॉलिटिकली डाला हो, लेकिन वो मराठा आरक्षण का भी जब मामला आप सुप्रीम कोर्ट में चला रहे हो तो उसमें कहीं ना कहीं एक टेक्निकल फॉल्ट आ सकती है. और इसलिए देखिए, हमारा तो यही मांग है कि इंदिरा साहनी का जो केस लॉ है उसको 30 साल से भी ज़्यादा वक्त निकल गया है. 30 साल में बहुत सारा सामाजिक परिवर्तन हो चुका है और इसीलिए वो केस लॉ को दोबारा रिव्यू करने की आवश्यकता है. और रिव्यू अगर करना हो तो 9 जजेस की बेंच है, उनके सामने इसका रिव्यू हो सकता है. और ये करना होगा तो ये 5 बेंच का जो जज है, जो बेंच है, उसके अलावा ये लार्जर बेंच यानी कि 9 जजेस के सामने अगर जाता है तो पिछला जो जजमेंट है उसको रिव्यू करने में लीगली कोई परेशानी नहीं होगी. सर, सवाल ये है कि चंद्रकांत पाटिल ने कहा कि 2700 पन्नों का गायकवाड़ समिति का रिपोर्ट है, वो ना आप लोगों ने पढ़ा है ना आपने जो वकील है उनको सही तरीके से ब्रीफ किया है. यही तो प्रॉब्लम है. चंद्रकांत पाटिल खुद समझते नहीं है, खुद कुछ जजमेंट्स को फॉलो नहीं करते हैं, जो कोर्ट में चल रहा है उसको समझते नहीं है. सुप्रीम कोर्ट की सुनवाई जब हुई, मेरिट पे चर्चा हुई ही नहीं है. जब मामला शुरू हुआ तो लार्जर बेंच के सामने जाने के बाद ही शुरू वहीं से हुआ है. ये बात जो है गायकवाड़ कमीशन के बारे में, इस पर अभी बहस हुई नहीं, चर्चा ही नहीं हुई अभी तक इस पर. सर, एक थोड़ा पॉलिटिकल थोड़ा अलग सवाल है, इससे जुड़ा हुआ नहीं है. सावरकर को भारत रत्न दिया जाए, ये बात जब खुद मुख्यमंत्री ने अपने भाषण में इस बात का जिक्र किया कि उन्होंने 2 पत्र जो है वो केंद्र सरकार को भेजे हैं. क्या कांग्रेस पार्टी सावरकर को भारत रत्न मिले इस पक्ष में है? और क्योंकि कांग्रेस पार्टी ने ऐसा कोई भी फैसला किया नहीं है, मुख्यमंत्री जी की निजी राय है, उन्होंने लिखा होगा. मतलब ये सरकार की तरफ से सरकार की भूमिका है या देखिए, मुख्यमंत्री सरकार के प्रमुख है, हाँ. वो जिसको चाहे वो रिकमेंड कर सकते हैं, उनका फैसला ही. लेकिन कांग्रेस सरकार में है, हमने ऐसा कोई फैसला नहीं लिया.